श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने असा मटर पुलाव। कमी वेळात तयारी होणारी ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। खूप कमी साहित्यात हा भात तयार होतो। त्यासाठी मी इथं 1.5 वाटी तांदूळ अर्धा तास भिजवून घेतलेला आहे व नितळत ठेवलेला आहे। 1 वाटी मटार घेतलेला आहे, हा मटार भिजवून घेतलेला आहे। इथं आलं, लसूण, कोथिंबीर जाडसर कुटून घेतलेला आहे। 2 कांदे मोठे चिरून घेतलेले आहेत, कोथिंबीर, टोमॅटो, मुठभर पुदिना, 2 ते 3 हिरव्या मिरच्या। आता कुकर गरम करूया। त्याच्यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल टाकूया। थोडंसं तूप टाकलं। आता गरम तेलावरती आपण मोहरी टाकूया। मोहरी चांगली तडतडली की जिरे टाकूया। जिरे चांगलं फुललं गेलं आहे। त्याच्यामध्ये आता हिरव्या मिरच्या टाकूया। जाडसर कुटलेला आलं, लसूण, कोथिंबीरीचा ठेचा टाकूया। थोडासा परतून घेऊया। आता त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया। कांदा परतून घेऊया। अशा पद्धतीने आपण कांदा परतून घेतलेला आहे। कांदा जास्त लाल नाही झाला तरी चालेल, कारण आपण भात हा कुकरमध्ये लावणार आहे, त्याच्यामुळं कांदा हा शिजला जातो। आता पुदिन्याची पानं टाकून आपण परतून घेऊया। 1 चमचा धनेपूड टाकली, 1 चमचा गरम मसाला टाकला, परतून घेऊया। या पुलावमध्ये मी मसाले अजिबात जास्त वापरलेले नाही आहेत किंवा खडे मसाले टाकलेले नाही आहेत। खडे मसाले टाकले तर ते दाताखाली येऊ शकतात, त्याच्यामुळे मी इथं पावडर मसाले वापरलेले आहेत। आता आपण आपला कांदा चांगला परतला गेलेला आहे, त्याच्यामध्ये वाटाणा टाकून घेऊया। निथळत ठेवलेले तांदूळ टाकूया। तांदूळ न मोडता हलक्या हाताने आपण परतून घेणार आहे। अशा पद्धतीने दुसरीकडं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। ते 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे। ते पाणी गरम झालेलं आहे। आता सर्व पाणी आपण तांदळामध्ये ओतून घेणार आहे। त्याच्यामध्ये मी मोठ्या कापलेल्या अशा टोमॅटोच्या फोडी टाकून घेतल्या, ढवळून घेतलं। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया, ढवळून घेऊया। हलक्या हातानेच आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। इथंच आपल्याला मीठ चेक करायचं आहे, कमी जास्त असेल तर टाकून घेऊया। आता कुकरचं झाकण लावून 1 ते 1.5 शिट्टी काढून घ्यायची आहे। कुकर गार झाल्यानंतर आपला मोकळा असा सळसळीत भात तयार झालेला आहे। या पद्धतीने असा काट्या चमच्याने थोडंसं आपण भात मोकळा करून घेऊया। बघा किती छान असा मोकळा सळसळीत आपला पुलाव तयार झालेला आहे। प्लेटमध्ये काढून घेऊया। अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।